श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं योऽन्तः प्रविश्य मम वाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि भवबोधकृतं सेवे रघुत्तममहागुरुं यच्छिष्यशिष्यशिष्याद्याः टिप्पण्याचार्यसमुद्दिताः आपादमूलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम. महास्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने अनेक ज्ञानीवर्यांचे चरित्र आपण इथे ऐकत आहोत. या माध्यमातून आपल्याला हे साधन होत आहे. तर आज रघुत्तम तीर्थ स्वामी म्हणून एक महान संत व्यक्ती होऊन गेलेले आहेत, महान ज्ञानी होऊन गेलेले आहेत. त्यांची आराधना आता जवळ येत आहे. पुष्य शुद्ध एकादशी या स्वामी महाराजांची आराधना आहे. तर यांचं वृंदावन तमिळनाडूतील तिरुक्वैलूर असं गाव आहे. तर तिथे यांचं वृंदावन आहे. तर या महास्वामींचं चरित्र ऐकण्यासाठी आपण इथे प्रयत्न करूया. रघुत्तम तीर्थांचे गुरु हे रघुवर्य तीर्थ. रघुत्तम तीर्थांना संन्यास दीक्षा जी आहे ही खूप लहान वयामध्ये झालेली आहे. म्हणजे यांच्या 8व्या वर्षी त्यांना संन्यास दीक्षा मिळालेली आहे. यांचा जन्मही एक ऐकण्यासारखा आहे बरं का. अगोदर त्यांच्या गुरूंचं चरित्र एक ऐकूया. अगोदर रघुवर्य तीर्थ जे पीठावरती विराजमान होते त्यावेळी एकदा मनूर या क्षेत्राजवळ ते आले होते. मनूर येथे आल्यानंतर काही लोकांनी यांच्याजवळ काय आहे हे घ्यावे म्हणून या स्वामी महाराजांचा पाठलाग केले. स्वामींच्या भोवताली असलेले शिष्यमंडळी सगळे पळून गेले. पण स्वामी महाराजांजवळ श्रीरामाची पेटी होती. ब्रह्मदेवांपासून पूजित झालेली जी प्रतिमा आहे ही प्रतिमा आज या दुष्ट लोकांनी स्पर्श करतील म्हणून त्यांनी ती पेटी न सोडता स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतले आणि दिशा भेटली तिकडे धाव घेतली. मागे हे दुष्ट लोकांचा प्रवाह आहे. पुढे जावे म्हणतात तर भीमा नदी तिथे भरून वाहत आहे. समोर आहे पाणी, पाठीमागे दुष्ट लोक. थांबलं तर त्याने स्पर्श करतील रामाचं म्हणून स्वामीजींनी काठोकाठ भरून वाहत असलेल्या या भीमा नदीमध्ये त्यांनी उडी मारतात. म्हणले पाण्यामध्ये भिजू पण यांना स्पर्श करून द्यायचं नाही म्हणून त्यांनी नदीत उडी मारली. तर अक्षरशः जसं यमुना नदी वाहत असताना कृष्णाला डोक्यावरती घेऊन जाणाऱ्या त्या वसुदेवाला पाणी गुडघ्याच्या खाली थांबलं म्हणे, तसेच आज इथंही रामाची पेटी डोक्यावरती ठेवून ज्यावेळी नदीमध्ये उडी घेतली रघुवर्य तीर्थांनी तर भरून वाहणारी अख्खी भीमा त्यांना
मार्ग देते म्हणे. महाप्रवाहिनी भीमा यस्य मार्गमदान्मुदा रघुवर्यो मुदम दद्यात कामितार्थ प्रदायक. जसं जसं रामाची पेटी घेऊन स्वामी महाराज पुढे जातील तसं पूर्ण मार्ग त्यांना बिना पाण्याचा मार्ग मिळाला आहे. म्हणजे ते त्या नदीमधून काही परिश्रम न होता अनायासेने ते चालत गेले. जसं पुढे जातील तसं मागून पाणी परत भरून आलं. म्हणजे ते दुष्ट लोक परत त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या भरून वाहणारी भीमा नदी या रामाला मार्ग दिलेली आहे. या स्वामीजींनी रामाला घेऊन पुढे निघाले. तर असे हे रघुवर्य तीर्थ स्वामी एकदा कोल्हापूर सातारा रोडवरील बघा जे आजचे कथानायक आहेत रघुत्तम तीर्थ स्वामी, तर यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. कोल्हापूर सातारा या मार्गावरील स्वर्णवाट नावाचं एक गाव आहे. सुवर्णगड असेही म्हणतात. तर या गावी स्वामी महाराज आलेले होते. इथे या स्वामी महाराजांच्या पूर्वाश्रमातील यांची बहीण राहत होती. त्यांचं नाव आहे गंगाबाई किंवा लक्ष्मीबाई असेही त्यांना नाव ठेवलेलं आहे. या नावाने सुद्धा त्यांना हाक मारलं गेलं. त्यांना बोलवत होते. आणि यांचे पती सुब्बा भट्ट किंवा विठ्ठलाचार्य. विठ्ठलाचार्य व लक्ष्मीबाई हे दोघेही आपल्या आयुष्यामध्ये धर्मकार्य करत परमात्म्याची सेवा करत त्यांनी आपलं जीवन जगत आहेत. आयुष्यात अपेक्षित सर्व काही त्यांना लाभलेलं आहे, पण संतानाची प्राप्ती नव्हती त्यांना. या संतानाच्या प्राप्तीसाठी त्यांनी अनेक देवदेव सगळं केले. अनेक दिवस देवाची सेवा सुद्धा त्यांनी केलेली आहे. एवढं झालं तरी सुद्धा त्यांना अजून विठ्ठलाची कृपा झालेली नव्हती. शेवटी ज्यावेळी रघुवर्य तीर्थ या क्षेत्री संचार करत आले तर तेव्हा हे दोघेही दाम्पत्य जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, स्वामी महाराज, संतानाच्या प्राप्तीसाठी खूप काही प्रयत्न करत आहोत. अजून त्या ईश्वराच्या इच्छेला आलेलं नाही असं आम्हाला वाटत आहे. तुम्ही काहीतरी कृपा करावी, मंत्राक्षता द्या आणि उत्तम संतानासाठी अनुग्रह करा. रघुवर्य तीर्थ ध्यानस्थ झाले. डोळे झाकून अक्षता हातात घेतली. त्या रामाचं पूर्ण स्मरण करीत त्यांच्या हातात अक्षता दिले आणि म्हणाले, तुम्ही जी इतके दिवस सेवा केलेली आहे ही सेवा आज पूर्णत्वाला आलेली आहे आणि त्या सेवेच्या पुण्याईने तुम्हाला एक उत्तम संतान प्राप्त होणार आहे. पण एका करारावरून मी ही मंत्राक्षर तुम्हाला देतोय. त्यांना आश्चर्य वाटलं दाम्पत्यांना. काय करार असेल? तर स्वामी महाराज म्हणतात, तुम्हाला उत्तम संतान प्राप्ती होणार आहे हे निश्चित, पण तुमच्या पोटाशी जे जन्माला येणारं बाळ आहे ना, हे बाळ तुम्ही मठाला द्यावे. कारण तुम्ही केलेल्या सेवेने एक ज्ञानीवर्य इथे जन्माला येत आहेत, तर तुम्ही त्या व्यक्तीला मठाला अर्पण करावे. पुढे तुम्हाला परत संतानाची प्राप्ती होईल. असे सांगून रघुवर्य तीर्थांनी त्या दाम्पत्याच्या ओटीत अक्षता टाकली. काही दिवसात गर्भधारण होत आहे. गर्भचिन्ह पाहता त्या लक्ष्मीबाईच्या चेहऱ्यावरती एक तेज दिसून येत आहे.
9 महिने जाऊन 10व्या महिन्यामध्ये बाळाला जन्म देणार, हा विषय मठात कळला. मठातून एक सोन्याचं ताट पाठवतात म्हणे हरिवाण. तर त्या बाळाचा जन्म या सोन्याच्या थाळीमध्ये व्हावे, त्या बाळाला भूस्पर्श होऊ नये, असे काही नियम गुरुवर यांनी सांगून आपल्या शिष्यांना पाठवलेले आहेत. तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बाळाचा जन्म सोन्याच्या हरिवाणमध्ये झाला. तर आई म्हणत आहे, बाळ खूप लहान आहे, त्याला सध्या आईची गरज आहे. कृपया जोपर्यंत हा दुग्ध प्राशन करेल तोपर्यंत आमच्याजवळ राहू द्या, त्यानंतर आम्ही मठाला अवश्यपणे देऊया. हेही सत्य आहे. मात्र दुग्ध हे त्या बाळाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. हो म्हणाले. 4 वर्षापर्यंत या दाम्पत्याजवळ ते बाळ होतं. पण या बाळाला दररोज प्राशन करण्यासाठी दूध मठातून येत होतं म्हणे. ज्या कूर्मशालिग्रामाला अभिषेक केलेलं दूध आहे ते दूध या बाळाला दररोज पाजण्यासाठी पाठवत होते म्हणे. कूर्मशालिग्राम म्हणजे या रघुवर्य तीर्थांचं जे आपण चरित्र ऐकत आहोत, यांचे गुरु रघुनाथ तीर्थ. त्यांना स्वतः भगवान विष्णू कूर्म रूपाने आला आणि हातात पकडता, कासव रूपाने आला आणि हातात ते कासव पकडता आज शिलामय विग्रह होऊन या मठामध्ये पूजित आहे भगवान विष्णू. ह्याचं चरित्र खूप आहे, पण या माध्यमातून आपल्याला ऐकण्यासाठी वेळ जास्त नाही आहे. अजून एकदा आपण त्या रघुनाथ तीर्थांचं चरित्र ऐकूया. या कूर्मशालिग्रामाला आजही अभिषेक करत असताना हे शालिग्राम चक्रासारखं फिरतं बरं का, भ्रमण करतं. अशा या शालिग्रामाला अभिषेक केलेलं दूध दररोज या मुलाला पिण्यासाठी यायचं. या मुलाला 4थ्या वर्षी मठात आणून सोपवलं की तुमच्या आज्ञाप्रमाणे या मुलाला आम्ही आज इथे मठाला तुमच्या स्वाधीन करत आहोत. ते बाळ लहानपणापासून या मठात राहत आहे. गुरुवर्यांनी या बाळाला मुंज करावे म्हणून त्याचं नाव सुद्धा बघा श्रीराम असं ठेवले म्हणे. म्हणजे हा रामाच्या सेवेसाठी पुढे योग्य आहे. खरं तरी मुंज अष्टवर्षम ब्राह्मणम उपनीत अशा वाक्याप्रमाणे 8व्या वर्षी मुंज करतो आपण. जन्मता बाळ जर खूपच शहाणा असेल तर गर्भाष्टम 7व्या वर्षी ही मुंज करतोय. त्याच्याहूनही अजून ज्ञानी असेल तर 5व्या वर्षी सुद्धा मुंज करू शकतोय. तर अशा प्रकारे गुरुवर्यांनी म्हणजे रघुवर्य तीर्थांनी या बाळाला 5व्या वर्षी मुंज केलं. मुंजीच्या नंतर दररोज जे कर्म अहरह संध्याम उपासित हे कार्य चालू झाले. दररोज त्या मठामध्ये ह्या श्रीरामाने मंत्रपठण, स्नान, संध्या, जप, तप याच्यामध्ये आपला काळ त्यांनी पुढे काढू लागले. या बाळाची विद्वत्ता पाहून म्हणजे बुद्धी चातुर्य पाहून रघुवरी तीर्थांनी अशी इच्छा केली की यांना 8व्या वर्षीच आश्रम द्यावं म्हणून इच्छा केली. तर यांना आनंद नाम संवत्सर चैत्र शुद्ध द्वितीया शुक्रवारी रेवती नक्षत्र या शुभ प्रसंगी त्या रघुवरी त्या म्हणजे उपनीत असलेल्या त्या श्रीरामाला आश्रम देत आहेत आणि आश्रम देऊन त्यांना
नामकरण करतात. रघुत्तम तीर्थ असे नामकरण दिले. असे नामकरण करून रघुवर्य तीर्थ हे दररोज त्यांना पाठ सांगायचं. छोटे मोठे स्तोत्र मंत्र प्रकरण ग्रंथ हे सगळे पाठ चालू झाले. पण कालक्रमेण रघुवर्य तीर्थ हे 56 वर्ष श्रीरामाची पूजा केलेले एक महान कीर्ती यांची आहे बघा. त्यांनी नववृंदावन येथे वृंदावनात प्रवेश करीत आहेत. यांना आश्रम दिले, श्रीरामाची आज्ञा झाली, त्यांनी वृंदावनात प्रवेश करीत आहेत. पण या रघुत्तम तीर्थांचं अजून अध्ययन पूर्ण झालेलं नव्हतं. त्यावेळी आद्य वरदराजाचार्य म्हणून एक महान विद्वान त्यांना यांच्या पुढील विद्याभ्यासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. श्रीमन्याय सुधांत अध्ययन परिपूर्ण व्हावे या इच्छेने त्यांनी त्या वरदराजाचार्यांना सांगितलं. त्यांनीही त्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांना दररोज पाठ प्रवचन चालू केलेलं आहे. काही दिवस त्यांनी मठात येऊन पाठ सांगायला चालू केले. काही दिवसानंतर यांनाच त्या आपल्या घरी बोलवले पाठासाठी. विद्यार्जन हे आवश्यक आहे म्हणून रघुत्तम तीर्थांनी तिथे जाऊन अध्ययन करू लागले. एके दिवशी प्रसंग असा आला म्हणे, साधनी द्वादशी होती. रघुत्तम तीर्थांना भिक्षासाठी आमंत्रण होते. रघुत्तम तीर्थ येण्यासाठी, स्वामीजी येण्यासाठी थोडासा काळ वेळ झाला असे समजून आद्य वरदराजाचार्यांनी म्हणजे पाठ सांगणारे गुरु त्यांनी आपोषण घेऊन जेवायला बसतात. व्यक्तिशः असं झालं असतं त्यांनी शांत झाले असते. पण एक रघुत्तम तीर्थाने विचार करतात, हंसनामक परमात्म्याच्या पीठावरती विराजमान असलेले मी एक संन्यासी आहे, पण मला हे असं होणं सहन झालं नाहीये. त्यांना अपमान वाटलं. त्यावेळी रघुत्तम तीर्थांनी जेवण केलेलं नाहीये. तीर्थ घेतले, पारण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 3 दिवस उपाशी बसले म्हणे. संन्यासींना एका गृहस्थांनी केलेलं हे अपमान त्यांना सहन झाले नाहीये. 3 दिवस उपाशी बसले. शेवटी तिसऱ्या दिवशी पहाटेच्या स्वप्नामध्ये रघुत्तम तीर्थांचे गुरुवर्य रघुवर्य तीर्थ स्वप्नात येऊन म्हणतात, तू काही विचार करू नको. उद्यापासून तू पाठासाठी कुठे जाण्याचे कारण नाहीये. तू जाण्याचं काही कारण नाहीये. तूच उद्यापासून श्रीमन न्यायसुधा पाठ सांगशील असा अनुग्रह स्वप्नात देऊन त्यांच्या जिभेवरती बीजाक्षर महासरस्वतीच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य त्यांच्या जिभेवरती बीजाक्षर लिहितात. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर रघुत्तम तीर्थ स्वामीजींनी मनूर येथे पाठ चालू केलेला आहे. वरदराजाचार्य हे अगरखेड येथे राहत होते. पाठासाठी कोणी बोलावला आलेलं नाहीये म्हणून ते वाट बघत होते. रघुत्तम तीर्थ पाठांना आलेले नाहीये आणि उत्तरादी मठामध्ये पाठ झाल्याशिवाय भोजन नाही. आजही आपण पाहतोय श्रीमन न्यायसुधा पाठ दररोज चालू असतं. हे असे कसे जे आज श्रीमन न्यायसुधा पाठाशिवाय भिक्षा ग्रहण कसे करतील. म्हणून वरदराजाचार्य पाठाला का आले नाहीयेत रघुत्तम तीर्थ हे पाहण्यासाठी स्वतःहून आले म्हणे. तर पाहतात तर त्या मनूर गुरुकुलामध्ये रघुनाथ तीर्थांनी चालू केलेलं गुरुकुल ते तिथे सिंहध्वनी म्हणजे सिंह जसा डरकाळ्या फोडतो ना तशा आवाजात मठामध्ये पाठ चालू होतं.
आद्य वरदाचार्य म्हणाले, माझ्याशिवाय इथे कोण पाठ करत आहेत? मला याची जबाबदारी दिली होती. कोणी पाठ सांगत आहे म्हणून बाहेरून खिडकीतून त्यांनी पाहतात तर आतमध्ये रघुत्तम तीर्थ स्वामीजींनी पाठ चालू केले होते. त्यांनीच पाठ सांगत होते. म्हणाले, अजून यांना हा विषय पाठ सांगितलेलाच नाहीये, तर असा विषय, गहन विषय अगदी सरळरित्या पाठ सांगत आहेत म्हणजे यांना कोणाचा तरी कृपा आशीर्वाद झाला असेल. पण इथे त्यांच्या गुरूंची कृपा होती. त्या कृपा आशीर्वादाने पाठक प्रवचन चालू होतं. वरदराजाचार्यांनी त्या रघुत्तम तीर्थांच्या चरणी क्षमापण मागतात. असं हे पाठक प्रवचन दररोज त्या ठिकाणी चालवलेलं आहे. अनेक विद्वान यांना एक म्हणजे रघुत्तम तीर्थांना एक म्हण आहे त्यांच्याविषयी, यशिष्य शिष्य शिष्याद्या टिप्पण्याचार्य संहिता म्हणून. गुरूंच्या अनुग्रहाने त्यांनी इतक्या विद्वानांना सिद्ध केले की एक मोठी शिष्य परंपराच पुढे आलेली आहे. यांनी वेदव्यास तीर्थांना आश्रम दिलं, वेदेश तीर्थांना आश्रम दिलं आणि वेदव्यास तीर्थांना पीठ दिलं. वेदेश तीर्थांना विद्यापीठाची जबाबदारी. रघुत्तम तीर्थ म्हणतात म्हणे, दोघांनाही आश्रम दिलेला आहे. वेदेश तीर्थांना वेदव्यास तीर्थांनी आश्रम दिलं, वेदव्यास तीर्थांना रघुत्तम तीर्थांनी आश्रम दिलं. रघुत्तम तीर्थांनी दोघांनाही गुरुपदेश दिलेला आहे. दोघे शिष्य पुढे असता रघुत्तम तीर्थ विचारतात म्हणे, इथे दोन जबाबदारी आहेत. एक जबाबदारी रामाची पूजा आणि धर्मप्रचार व्हायला पाहिजे, आणि अजून एक जबाबदारी, हे इथं जे गुरुकुल रघुनाथ तीर्थांनी चालू केलेलं आहे हे बंद ठेवणं कारण नाही. हे गुरुकुल सुद्धा चालू व्हायला पाहिजे, चालू असायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे. तर वेदेश तीर्थांनी म्हणले म्हणे, अनुजोदय माशासे नाशासे देशदिग्गज म्हणून वेदेश तीर्थांनी रघुत्तम तीर्थांच्या चरणी म्हणतात, माझ्या भावाला मला पाठ सांगायचा आहे म्हणून मी या गुरुकुलाची जबाबदारी घेतो, आणि पीठ श्रीरामाची पूजा हे वेदव्यास तीर्थांना तुम्ही अवश्यपणे देऊ शकता. रघुत्तम तीर्थांनी त्यांना ती जबाबदारी देतात. अशी शिष्य परंपराच पुढे निघते. असे रघुत्तम तीर्थ स्वामी एक इथं चरित्र ऐकून आपण पूर्ण करूया. रघुत्तम तीर्थांच्या काळी रघुत्तम तीर्थांना स्वयंपाक करून घालण्यासाठी एक व्यंकट भट्ट नावाचा, त्यांचं नावच आहे रोट्टी व्यंकट भट्ट, यांनी दररोज स्वामीजींना भाकरी करून घालायचं. रोट्टी म्हणजे कन्नडमध्ये रोट्टी म्हणतात, ते भाकरी मराठीत आहे, भाकरी करून घालायचं. ह्या सेवेला तो योग्य होता आणि सेवाही करत होता. पुढे जाता जाता एके दिवशी सेवा करून 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 त्याला एके दिवशी असं वाटलं की एवढे विद्वान लोक इथं येतात, रघुत्तम तीर्थांच्या चरणी अध्ययन करतात, सुधाधिक ग्रंथ परीक्षा देतात आणि पंडित होऊन बाहेर पडतात, पण माझं नशीब, मी इथं आल्यापासून फक्त भाकरीच बडवतोय, माझ्या नशिबात कधी हे अध्ययनाचा योग नाहीये का, असं एकदा वाटलं म्हणे. आणि सहजरित्या एके दिवशी पाठ चालू असताना भाकरी करणं लवकर झालेलं होतं, स्वयंपाक झालेलं होतं, पण स्वामीवारांचं पाठ चालू होतं म्हणून येऊन बसून पाठ ऐकत होते म्हणे. त्यावेळी पाठाला बसलेले शिष्य म्हणाले, हे सुद्धा अध्ययन म्हणजे विद्वानांचं कार्य आहे, स्वयंपाक्यांचं कार्य नव्हे. स्वयंपाकी इथे येऊन बसण्यासाठी योग्य नाहीये. असे म्हणल्यावरती त्यांना खूप अपमान वाटलं. तिथून निघून गेले. स्वामी महाराजांच्या जेवणासाठी सगळी तयारी केली. स्वामी महाराज जेवायला बसलेले आहेत. भिक्षा झाल्याबरोबर जेवणही न करता स्वामी महाराजांच्या चरणी येऊन म्हणतात, स्वामी महाराज, आज माझी सेवा पूर्ण झालेली आहे, ह्याच्या पुढे मला सेवा करण्याची इच्छा नाहीये, कारण फक्त मला स्वयंपाक हे एकच कार्य असेल तर माझ्या आयुष्यात ज्ञान नाहीये, म्हणून मला इथं राहणं शक्य नाहीये, मी निघतो. स्वामी महाराज
त्याच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणले, आज तू फक्त पाठ ऐकायला आला होता, पण उद्याच्या दिवशी तू पाठ ऐकणार नाहीयेस, तर पाठ सांगणार आहेस. त्यांना आश्चर्य वाटलं. मी एक भाकरी बडून घालणारा स्वयंपाकी आणि डोक्यावरती हात ठेवून गुरु म्हणतात, तू उद्या पाठ ऐकायला नाही तर पाठ सांगायला ये. असंच घडलं बरं का. स्वामी महाराजांनी त्यांना एक पंडित लोकांची शाल असते ना, तसं एक शाल पांघरलं आणि पाठवून दिलं. दिवसभर त्यांनी शाल पांघरून फिरत होते. सगळे म्हणाले, हे काय स्वयंपाकीला आज पंडित लोकांची शाल पांघरले आहेत, त्या शालीला काही आहे का नाही, म्हणजे कुणाला पांघरायचं, कुणी पांघरायचं, असं काही चर्चा लोकांनी बोलू लागले. पण दुसऱ्या दिवशी पाठाला बसताना सगळे येऊन बसलेले आहेत. रघुत्तम तीर्थांनी रोट्टी व्यंकट भट्टांना बोलवतात, या पुढे जे सूत्र पाठ सांगायचं आहे ब्रह्मसूत्र, तर त्याचं पाठ तुम्ही सांगायचं आहे. टीकाचार्याने केलेला टीका ग्रंथ जे आहे श्रीमन्याय सुद्धा, याचा पाठ सांगा. सगळ्यांना हसू वाटायला लागलं. आम्ही 12 वर्ष गुरूंच्या चरणी अध्ययन करीत आहोत, याचं पूर्णपणे आम्हालाच या ग्रंथाची जाणीव होत नाहीये, आणि हा एक स्वयंपाकी काय पाठ सांगेल, असे मनामध्ये चर्चा होत असताच रोट्टी व्यंकट भट्ट हे अत्यंत कठीण व गंभीर जे वाक्यार्थ आहे, त्या वाक्यार्थाचं सरळरित्या सगळ्यांसमोर पाठ सांगायला चालू केले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एकही दिवस पुस्तक न धरणारा व्यक्ती, फक्त स्वामींच्या भोजनाच्या सेवेसाठी मठात असणारा एक व्यक्ती आज इतक्या उद्ग्रंथाचं पाठप्रवचन करतोय, तर हे खरोखर ह्या गुरूंचं कृपा आशीर्वाद आहे असे समजून तिथून ते रोट्टी व्यंकट भट्ट म्हणून प्रसिद्धीला आले. पुढे टिप्पणीकार होतात ते, हे फक्त गुरूंच्या एका हस्त म्हणजे अनुग्रहाने, डोक्यावरती ठेवलेल्या एका हाताच्या अनुग्रहाने इतकं काही त्यांनी ज्ञान ग्रहण केलेले आहेत रोट्टी व्यंकट भट्ट. अशा प्रकारे रघुत्तम तीर्थांच्या चरणी अनेक व्यक्ती लोकांना तत्वज्ञान मिळालेलं आहे, आणि यांची शिष्य परंपरा, अगाध शिष्य परंपरा आपल्या जगामध्ये आलेली आहे. आणि त्या शिष्यांपासून जे टिप्पणी रचना झालेले आहेत, त्या टिप्पणीपासून आज आपल्याला अध्ययनाला खूप सहकार्य होत आहे. असे रघुत्तम तीर्थ स्वामी तिरुकोयलूर येथे मन्मथ नाम संवत्सर पुष्य शुद्ध एकादशीच्या दिवशी वृंदावनात प्रवेश करत आहेत. 11 जानेवारी 1596 साली वार गुरुवार या दिवशी त्यांनी या ठिकाणी वृंदावनात प्रवेश करत आहेत. पिनाकिनी नदीच्या काठी त्रिविक्रम परमात्म्याचं एक सन्निधान त्या क्षेत्री आहे. तर अशा ठिकाणी त्यांनी वृंदावनात प्रवेश करून आजही अनेक भक्तांना अनुग्रह करीत आहेत. त्यांचा अनुग्रह इतका आहे की आज आपण आजही पाहतोय बरं का. तिरुकोयलूरमध्ये जर कोणाला काही आजार आला तर त्यांनी रोग परिहारासाठी अगोदर डॉक्टरकडे जात नाहीत, अगोदर या स्वामींकडे येतात म्हणे. आजही त्या स्वामींच्या वृंदावनाला प्रदक्षिणा घातलं की जे काही रोग असेल ते पूर्णपणे परिहार होतो म्हणे. हे फक्त मानवांनाच नाही आहे, मनुष्यांनाच नाही आहे, तर आजही त्या गावामध्ये कुठल्या तरी बैल, गाय, म्हैस इत्यादी प्राण्यांना काही आजार आला ना, तर त्या प्राण्यांना सुद्धा वृंदावनाला प्रवेश करायला लावतात, प्रदक्षिणा करायला लावतात. आणि वृंदावनाला प्रदक्षिणा घातलं की त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असलेलं जे काही रोग आहे, आजार आहे, ते पूर्णपणे नाहीसं होतं. आजही हे चरित्र त्या ठिकाणी आपण डोळ्याने पाहत आहोत. असे रघुत्तम तीर्थ अनेक लोकांवरती कृपा आशीर्वाद करून त्यांच्या जे काही लोकांना आजार म्हणा, अज्ञान म्हणा आहे, हे सर्व काही परिहार करून सुज्ञान व आरोग्य हे देणारे महान गुरु रघुत्तम तीर्थ स्वामीजी आहेत. त्यांच्या आराधना निमित्ताने महास्वामींच्या कृपा आशीर्वादाने आज हे चरित्र आपण इथं ऐकण्यासाठी प्रयत्न केलेलो आहोत. तर हे रघुत्तम तीर्थ स्वामीजी सगळ्यांना विशेष
आरोग्य व ज्ञान देऊन कृपा दाखवावी अशी प्रार्थना करून आज आपण हे प्रवचन इथे संपूया. तिरुकैलूर तमिळनाडूमध्ये आहे. बेंगळूर व तिरुपतीवरून तिथे जायला अगदी चांगली सोय आहे. आज एक विशेष म्हणजे रघुत्तम तीर्थांच्या वृंदावनावरती असं आश्रय नाही आहे, म्हणजे छत म्हणा पत्रे म्हणा असं काहीच नाही आहे. कारण त्यांना साधन करण्यासाठी बसण्यासाठी योग्य जागा त्यांनी निवडलेली आहे. तर तिथे बाजूला एक पिंपळाचं झाड आहे. ते पिंपळाचं झाड नैसर्गिकरित्या मोठं झालेलं आहे आणि त्या झाडाची जर फांदी चुकून त्या स्वामी महाराजांच्या वृंदावनावरती सावली दिली तर ते झाड जळून जातं बरं का आजही. म्हणजे कुठलीच सावली तिथे नाही आहे. असं एक श्रेष्ठ स्थान त्या त्रिकोणामध्ये आहे. अशा गुरूंच्या चरणी आपण आजचं हे प्रवचन अर्पण करूया. हरे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.